नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मंजिल विथ अमोल खोत या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भारतीय राज्यघटना हा आपल्या मुख्य परीक्षेसाठी एक महत्त्वाचा विषय आहे. जसं की मी यापूर्वी बोललो तुम्हाला डेमो लेक्चरमध्ये की या विषयाला एक महत्त्वाची चौकट आहे आणि आयोग प्रश्न विचारताना त्या चौकटीबाहेर प्रश्न विचारत नाही. त्यामुळे जर तुम्हाला असे काही विषय निवडायचे असतील की ज्या विषयामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये अभ्यास करून आपल्याला जास्तीत जास्त गुण आणि तेही ॲक्युरेट गुण मिळवता येतील तर त्यातला एक महत्त्वाचा विषय असेल ते म्हणजे भारताची राज्यघटना, भारताचं संविधान. तर आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे आजच्या पहिल्या तासामध्ये आपण संविधान सभा या संविधान सभेची जी काही निर्मिती झालेली आहे, संविधान सभा कशा पद्धतीने निर्माण झाली किंवा संविधान सभेबद्दलची जी काही मतं आहेत त्या मतांचा आपण आज आढावा घेणार आहोत. संविधान सभा कशा पद्धतीने विकसित झाली त्याचा आपण आढावा घेणार आहोत. संविधान सभेची निर्मिती कशी झाली त्याचा आपण आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम संविधान सभा म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळायला हवं. कारण भारताची जी राज्यघटना आहे ती राज्यघटना निर्माण करण्यासाठी आपल्या देशभरातून काही तज्ज्ञ लोकांची टीम आपण तयार केलेली होती आणि ती तज्ज्ञ लोकांची टीम एकत्र येऊन त्यांनी भारताचं संविधान निर्माण केलेलं होतं आणि त्या सगळ्यांनी मिळून एक मसुदा समिती नावाची एक समिती स्थापन केलेली होती की ज्या मसुदा समितीचे प्रमुख हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिलेले आहेत. ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातून भारतीय राज्यघटना निर्माण झाली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या विशेषणाने ओळखलं जातं. लक्षात येतं. तर आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आता आपल्याला बघायची आहे. संविधान सभेबद्दलची आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता संविधान सभा म्हणजे नेमकं काय, तर अशा पद्धतीची एक कमिटी की ज्या कमिटीमध्ये देशभरातले तज्ज्ञ निवडले जातील आणि त्यांनी भारताचं संविधान लिहायचं आहे. आता 1947 नंतर आपल्या देशामध्ये संविधान सभा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. 1946 नंतर म्हणजे 47 मध्ये प्रॉपर आपली संविधान सभा अस्तित्वात होती. परंतु त्याच्या आधी कितीतरी वर्षापासून आपल्या देशामध्ये अशा पद्धतीची एक कमिटी असावी की ज्या कमिटीने भारताची राज्यघटना लिहावी अशा पद्धतीचा विचार मांडला जात होता. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विचार होता तो होता महात्मा गांधीजी यांचा विचार. यंग इंडिया नावाचं त्यांचं एक वार्तापत्र होतं. त्या वार्तापत्रामध्ये त्यांनी अशी भूमिका मांडलेली होती की भारताची जी राज्यघटना आहे ती भारतीय लोक तयार करतील. ब्रिटिशांनी भारताला राज्यघटना भेटवस्तू म्हणून देणं हे त्यांना मान्य नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी संविधान सभा असा उल्लेख न करता भारतासाठी एखादी अशी कमिटी असावी की जी कमिटी भारताची राज्यघटना लिहावी अशा पद्धतीची एक मुख्य मागणी 1922 मध्ये आपल्या यंग इंडिया या वार्तापत्रामध्ये त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर नंबर 2चा मुद्दा 1928 मध्ये लॉर्ड बर्कनहेड नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं असं मत मांडलं होतं की भारतीयांना कधीही त्यांची राज्यघटना तयार करता येणार नाही, कारण भारतीय लोक इतके विकसित नाहीत की ते स्वतःची राज्यघटना स्वतः तयार करू शकतील किंवा स्वतःचा देश आणि त्या देशाचं स्ट्रक्चर स्वतः तयार करू शकतील. परंतु त्यांनी दिलेलं हे आव्हान, लॉर्ड बर्कनहेडचं आव्हान, हे आव्हान राष्ट्रीय काँग्रेसनं स्वीकारलं आणि राष्ट्रीय काँग्रेसचे त्यावेळेचे दिग्गज नेते मोतीलाल नेहरू, जे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आहेत, मोतीलाल नेहरू यांच्याकडे ती जबाबदारी दिली आणि मोतीलाल नेहरू यांनी ते आव्हान स्वीकारत एक रिपोर्ट सादर केला. तो रिपोर्ट होता नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट म्हणजे भारतीयांनी भारतासाठी संविधान निर्माण करण्याचा केलेला पहिला प्रयत्न मानला जातो. ही गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने आपण लक्षात ठेवायची आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो 1934 मध्ये M.N. रॉय यांचा. M.N. रॉय हे स्वतः साम्यवादी होते. हे रशियामध्ये काही काळ राहिले होते, चीनमध्ये काही काळ राहिले होते. कार्ल मार्क्स आणि एकूण साम्यवादाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तर 1934 मध्ये त्यांनी पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली. लक्षात घ्या. 22 मध्ये महात्मा गांधी यांनी संविधान सभा असा उल्लेख न करता त्याची मागणी केली होती. मोतीलाल नेहरू यांनी 28 मध्ये संविधान निर्माण करण्यासंबंधीचं मत व्यक्त केलं होतं. इथं आपण बघतोय घटना समितीची संकल्पना. तर ही घटना समितीची संकल्पना ही सर्वप्रथम M.N. रॉय यांनी मांडलेली आपल्याला दिसते. पुढे बघा. डिसेंबर 1934 मध्ये पाटणा या ठिकाणी झालेलं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतरित्या भारताच्या राज्यघटनेकरिता घटना समितीच्या निर्मितीची मागणी केली. आता या गोष्टी आपण व्यवस्थित लक्षात घेतल्या पाहिजेत, कारण
1922 मध्ये स्वतः व्यक्ती म्हणून महात्मा गांधींची मागणी, 1928 मध्ये मोतीलाल नेहरू व्यक्ती म्हणून त्यांची मागणी आहे, 1934 मध्ये रॉय व्यक्ती म्हणून त्यांची मागणी आहे. परंतु त्या काळामध्ये जे राष्ट्रीय संघटन होतं, म्हणजे पूर्ण राष्ट्राच्या बहुसंख्याक लोकांनी ज्या संघटनेला मान्यता दिली होती ती संघटना होती राष्ट्रीय काँग्रेस. आणि या राष्ट्रीय काँग्रेसने 1934 मध्ये संविधान निर्माण करण्याच्या संबंधीची किंवा घटना समिती निर्माण करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली होती. म्हणजे एखाद्या मोठ्या संघटनेनं भूमिका घेणं हे महत्वाचं होतं आणि ते 1934 मध्ये पाटणा अधिवेशनामध्ये घडलं होतं. आणि या पाटणा अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे नंतर भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. आता पुढचा महत्वाचा मुद्दा हा जवाहरलाल नेहरूंच्या बद्दल आहे. कारण 1938 मध्ये स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये जे लोक निवडले जाणार आहेत ते कसे निवडले जावेत याबद्दलचं मत व्यक्त केलं होतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की प्रौढ मताधिकारावरती जनतेकडून प्रत्यक्ष बाह्य हस्तक्षेपाशिवाय ती जी काही तज्ज्ञ मंडळी आहेत ती तज्ज्ञ मंडळी निवडली जावेत. म्हणजे प्रौढ मताधिकाराचा वापर व्हावा असा विचार स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. आता इथं लक्षात घेतलं पाहिजे की प्रौढ मताधिकार म्हणजे नेमकं काय. तर आज आपण सगळेजण मतदान करतो, ठीक आहे. वय वर्ष 18 पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आपल्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे दिलेला आहे. आता या सगळ्या प्रक्रियेला आपण प्रौढ मताधिकार पद्धत असं म्हणतो. तर त्या काळामध्ये सुद्धा नेहरूंचं म्हणणं असं होतं की आपल्या देशामधील जी प्रौढ जनता आहे ती प्रौढ जनता मतदान करेल आणि त्या मतदानातून ते तज्ज्ञ निवडले जातील आणि कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय आपल्या देशाची राज्यघटना निर्माण व्हावी. बाह्य हस्तक्षेप म्हणजे काय? कुठल्याही संस्थानिकांचा हस्तक्षेप नको, धार्मिक हस्तक्षेप नको, भाषिक हस्तक्षेप नको, सांस्कृतिक हस्तक्षेप नको. तर आपल्या देशाची राज्यघटना ही बाह्य हस्तक्षेपाशिवाय निर्माण केली जावी हा विचार जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. आता पुढे जाऊयात 1940चा कालखंड. 1940चा कालखंड दोस्त हो अतिशय महत्वाचा आहे. कारण या कालखंडामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं 1939 मध्ये. आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये काही हुकुमशाही प्रवृत्तीची वृत्ती, मग ती ॲडॉल्फ हिटलर असेल किंवा मुसोलिनीची वृत्ती असेल, या ज्या वृत्ती आहेत या वृत्ती पूर्ण जगावरती स्वतःची हुकुमशाही वृत्ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती. आणि अशा कालखंडामध्ये त्यांना सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते आव्हान जे युरोपीय देश आहेत त्या युरोपीय देशांच्या समोर निर्माण करायचं होतं. आणि या युरोपीय देशांमध्ये सगळ्यात आघाडीवरचा देश होता इंग्लंड. कारण तो औद्योगिकदृष्ट्या प्रगत होता, तो विकसित होता. त्यामुळं हुकुमशाही प्रवृत्ती असणाऱ्या ॲडॉल्फ हिटलरला रोखणं ही इंग्लंड सारख्या देशाची प्राथमिक जबाबदारी होती आणि त्या दृष्टीनं इंग्लंड प्रयत्न करत होता. तर 1940 मध्ये असं काय घडलं तर 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो भारतामध्ये आला होता आणि त्याला भारतीयांची मदत हवी होती दुसऱ्या महायुद्धामध्ये. त्याची अशी इच्छा होती की भारतीयांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूने उभं राहावं आणि त्यांनी जर्मनीतल्या ॲडॉल्फ हिटलरला विरोध करावा. ही त्याची एक प्राथमिक मागणी होती, लक्षात घ्या. आणि ही मागणी पूर्ण व्हावी म्हणून लॉर्ड लिनलिथगो याने एक ऑफर आणली, त्याला ऑगस्ट ऑफर असं म्हणतात. आणि या ऑगस्ट ऑफरमध्ये त्यानं अनेक मुद्दे मांडले होते, पण त्यात संविधानाबद्दलचा एक मुद्दा होता. त्याची अशी भूमिका किंवा मागणी अशी होती की भारतीयांनी संविधान तयार करावं आणि त्या संविधान समितीमध्ये मुख्यतः भारतीय असतील. म्हणजे भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असं ब्रिटिश सरकारनं पहिल्यांदा सांगितलं होतं. या सांगण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेला ते स्वतः अडचणीत होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांना भारताची मदत हवी होती आणि जर भारताची मदत हवी असेल तर त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून घटना निर्माण करण्यासाठीची कमिटी तुम्ही स्थापन करा, त्यामध्ये मुख्यतः भारतीय असावेत अशी भूमिका त्यांनी मांडली होती. परंतु ती भूमिका अमान्य करण्यात आली. अमान्य करण्यामागचं कारण काय होतं? कारण या ठिकाणचा शब्द वापरला गेला होता मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. आता मुख्यतः भारतीयांनी तयार करावी म्हणजे काय? जर समजा या कमिटीमध्ये 10 लोक असतील तर त्या 10 लोकांमध्ये मुख्यतः लोकही भारतीय असतील, म्हणजे 10 पैकी 6-7 लोकही भारतीय असतील, पण उर्वरित ब्रिटिश लोक त्यामध्ये असणार आहेत. ही जी भूमिका होती लिनलिथगो याची, ही भूमिका स्वतः कोणालाच मान्य नव्हती. भारतीयांना मान्य असण्याचा तर प्रश्नच येत नाही. ठीक आहे. त्यामुळे भारतीयांनी लिनलिथगोचा रिपोर्ट जो आहे तो अमान्य केला. आता दुसरा एक रिपोर्ट आला, तो म्हणजे स्टॅफर्ड क्रिप्स
याला क्रिप्स योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1942 मध्ये ज्या वेळेला दुसरं महायुद्ध ऐन टप्प्यात आलं होतं त्यावेळेला भारतीय लोक स्वतःची भूमिका जाहीर करायला तयार नव्हते. लॉर्ड लिनलिथगो याचा रिपोर्ट ऑगस्ट ऑफर भारतीयांनी नाकारलेली होती, म्हणून क्रिप्स योजना आली 1942 मध्ये आणि त्याने हीच भूमिका मांडली, पण वेगळ्या अर्थानं. आता इंग्रज मुख्यतः भारतीयांनी राज्यघटना तयार करावी असा मुद्दा मांडत नव्हते, तर त्यांचं म्हणणं होतं की भारतीय राज्यघटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. भारतीय राज्यघटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आलं. हे तत्व मान्य करण्यात आलं कारण ह्या तत्वानुसार 100% लोक हे भारतीय असणार होते घटना समितीमध्ये आणि त्यांच्याकडून भारताची राज्यघटना निर्माण होणार होती. ठीक आहे, आता पुढं क्रिप्स योजना ही राष्ट्रीय काँग्रेसने मान्य केली, हे बरोबर आहे. परंतु त्या कालखंडामध्ये आपल्या देशात 2 पक्ष महत्वाचे होते. त्यातला एक पक्ष होता राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरा पक्ष होता तो होता मुस्लिम लीग. या 2 पक्षांचं वर्चस्व पूर्ण देशावरती होतं. त्यापैकी मुस्लिम लीगने क्रिप्स योजनेला विरोध केला, कारण मुस्लिम लीगची भूमिका पहिल्यापासून अशीच होती की द्विराष्ट्र व्हावं, म्हणजे द्विराष्ट्र सिद्धांतावरती त्यांचं राजकारण सुरू होतं. म्हणजेच काय, हिंदू बहुल भागासाठीचं वेगळं राष्ट्र व्हावं आणि मुस्लिम बहुल पाकिस्तान वेगळा व्हावा ही मुस्लिम लीगची आग्रहानं मान्य होती. मग जर देशच वेगळा होणार असेल तर 2 स्वायत्त देशामध्ये 2 स्वतंत्र घटना समिती असावी अशी मागणी मुस्लिम लीगने केलेली होती. परंतु क्रिप्स योजनेनं मुस्लिम लीगचा तो मुद्दा फेटाळलेला होता. ठीक आहे, आता त्यानंतर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवण्यात आलं. कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना म्हणून ओळखलं जातं. 3 मंत्र्यांची योजना म्हणून या कॅबिनेट मिशनला ओळखलं जातं. आता हे कॅबिनेट मिशन भारतात येण्यामागे एक महत्वाची पार्श्वभूमी आहे, किंवा असं म्हणूयात आपण की त्याला एक महत्वाची घटना जोडली गेलेली आहे. 1944 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये ॲडॉल्फ हिटलर पराभूत झाला, हुकुमशाही वृत्ती पराभूत झाली आणि दुसऱ्या महायुद्धाचा हिरो म्हणून इंग्लंडचा विन्स्टन चर्चिल पुढे आला. कारण या विन्स्टन चर्चिलने दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडला विजय मिळवून दिला होता, किंवा त्या मित्र पक्षांना विजय मिळवून दिला होता. आता त्यानंतर इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये विन्स्टन चर्चिल आणि त्याचा पक्ष निवडून येईल अशा पद्धतीनं एक पूर्ण वातावरण तयार झालेलं असताना विन्स्टन चर्चिलचा पक्ष मागे पडला, म्हणजे पराभूत झाला आणि ॲटली याच्या नेतृत्वाखाली त्यांचा एक उदारमतवादी पक्ष हा इंग्लंडमध्ये सत्तेवरती आला. तो उदारमतवादी होता ॲटली आणि तो उदारमतवादी असल्यामुळे त्यांचा पक्ष सत्तेवरती आला. आता ही महत्वाची घटना का मी तुम्हाला सांगतोय, कारण एका बाजूला ॲटली उदारमतवादी पंतप्रधान म्हणून निवडून आलाय आणि आधीचा पंतप्रधान होता विन्स्टन चर्चिल. तर विन्स्टन चर्चिलचं मत असं होतं की मला भारताला स्वातंत्र्य द्यायचं नाही, परंतु ॲटली हा उदारमतवादी होता आणि त्याचं मत होतं की भारताला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे आणि त्या स्वातंत्र्याबरोबर त्यांच्यासाठी एक नवीन संविधान सभा त्यांनी निर्माण केली पाहिजे. म्हणून या संबंधीचा सर्वे व्हावा, सगळ्यांशी बोलणं व्हावं, सुसंवाद व्हावा, यासाठी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री हे भारतामध्ये पाठवले गेले आणि ते पाठवण्याचं काम पंतप्रधान ॲटली यानं केलेलं होतं. ठीक आहे, आता या कॅबिनेट मिशनने भारतात आल्यानंतर त्याने सर्व पक्षांची बैठक घेतली, सर्वांशी ते बोलले, एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये महत्वाचे 2 मुद्दे पुढे आले की 2 महत्वाचे राष्ट्रीय पक्ष आहेत त्या काळामध्ये. एक आहे राष्ट्रीय काँग्रेस आणि नंबर 2चा आहे तो म्हणजे मुस्लिम लीग. आणि मुस्लिम लीगची भूमिका मी तुम्हाला सांगितली होती. मुस्लिम लीगचं म्हणणं होतं की जर 2 राष्ट्र होणार असतील तर 2 संविधान सभा निर्माण व्हाव्यात, 2 राज्यघटना निर्माण व्हावी. परंतु ही योजना कॅबिनेट मिशन यांनी नाकारली, म्हणजे 2 घटना समितीची संकल्पना त्यांनी नाकारली आणि संविधान सभा ही एकच असेल अशा पद्धतीच्या निर्मितीची तरतूद त्यांनी केलेली होती. लक्षात आलं. आणि याच कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने आपल्या देशामध्ये संविधानासाठी निवडणूक झालेली आपल्याला दिसते. कशासाठी? संविधानासाठी निवडणूक झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे, मग ती निवडणूक कशी झाली, तो निकाल नेमका काय लागला, त्या निकालामध्ये कुठल्या पक्षाला किती मतं मिळाली, बहुसंख्याक कोण होते वगैरे वगैरे या नंतरच्या गोष्टी. पण या पहिल्या स्लाइडवरती आलेले मुद्दे तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजेत. कारण इथं काय आहे, 1922 मध्ये महात्मा गांधी, 1928 मध्ये मोतीलाल नेहरू, 1934 मध्ये M.N. रॉय या 3 व्यक्तींनी मतं मांडली होती. त्यानंतर एक सगळ्यात मोठं संघटन म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर नेहरू होते 1938 मध्ये, त्यांनी प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असं मत मांडलं होतं. त्यानंतर 1940च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरमध्ये मुख्यतः भारतीयांनी राज्यघटना तयार करावी अशा पद्धतीचं मत आलं होतं. स्टॅफर्ड क्रिप्स यांनी
पूर्णतः भारतीयांनी राज्यघटना तयार करावी असं मत आलं होतं. त्यानंतर मुस्लिम लीगचा स्टँड असा होता की 2 राज्यघटना होण्यासाठी 2 घटना समिती असाव्यात, परंतु ते अमान्य करण्यात आला. 1946 मध्ये ॲटली पंतप्रधान झाल्यानंतर त्याने कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवलेलं आहे आणि कॅबिनेट मिशनने 2 घटना समितीची जी काही तरतूद आहे ती अमान्य केली आणि संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद त्यांनी केलेली आपल्याला दिसते. आता आपल्याला पुढे पाहायचंय काय, तर कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार भारतामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये नेमकं काय काय घडलं हे आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये पाहायचं आहे. बघा आता संविधान सभेची रचना आपल्याला बघायची आहे. संविधान सभेची रचना, तर संविधान सभेची स्थापना 6 डिसेंबर 1946 या दिवशी झाली. ठीक, तर कॅबिनेट मिशन जे भारतामध्ये आलेलं होतं त्या कॅबिनेट मिशनने संविधान सभा निर्माण करण्यासाठी निवडणुका घेण्याचं ठरवलं आणि त्या निवडणुका किती जागांसाठी व्हाव्यात याबद्दलचा सुद्धा त्यांनी नियम केला. तर एकूण 389 जागांसाठी निवडणूक घेण्याचं ठरवलं होतं. एकूण 389 जागांसाठी निवडणुका घेण्याचं ठरवलेलं होतं. व्यवस्थित आता इथून पुढे जेवढ्या काही संख्या येतील त्या संख्या तुम्हाला व्यवस्थितपणे करायच्या आहेत. त्यांचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर संविधान सभेच्या रचनेमध्ये 389 सदस्य संविधान सभेमध्ये असतील असं कॅबिनेट मिशननं ठरवलेलं होतं आणि त्याची कॅटेगरी ब्रिटिश प्रदेश आणि भारतीय संस्थानं अशा 2 टप्प्यामध्ये केलेली होती. आता संस्थानं म्हणजे काय, तर संस्थाने म्हणजे त्या काळामध्ये जे राजे होते, ज्या राजांकडे संस्थानं होती, म्हणजे म्हैसूर संस्थान होतं किंवा राजस्थान संस्थान होतं, भोपाळमध्ये संस्थान होतं. ठीक आहे, तर ही संस्थानं, या संस्थानांना प्रतिनिधित्व दिलं गेलं आणि संस्थानं वगळता पूर्ण जो भारत होता तो पूर्ण भारत ब्रिटिश प्रदेश म्हणून ओळखला जात होता. त्या ब्रिटिश प्रदेशाचे सुद्धा 2 भाग केले गेले, एक ब्रिटिश प्रांत आणि दुसरा चीफ कमिशनरांचे प्रांत, जे की मी पुढे तुम्हाला सांगेनच. ठीक आहे, तर अशा ब्रिटिश प्रदेशामध्ये एकूण 296 सदस्य होते आणि भारतीय संस्थानांमध्ये एकूण 93 सदस्य होते. आता या ज्या 3 संख्या आहेत या 3 संख्या परीक्षेला विचारल्या जातात. एकूण सदस्य 389, ब्रिटिश प्रदेश 296, भारतीय संस्थाने 93. ठीक, आता या ब्रिटिश प्रदेशाचे पुन्हा 2 घटकामध्ये रूपांतर केलं गेलं, एक ब्रिटिश प्रांत आणि दुसरा चीफ कमिशनर प्रांत. एक ब्रिटिश प्रांत आणि दुसरा चीफ कमिशनर प्रांत. 296 पैकी 292 जागा, इथं 292 पाहिजे, चुकून 96 आहे, लक्षात घ्या. 292 जागा ब्रिटिश प्रांतातून आल्या. 292 या 11 प्रांतातून आल्या होत्या. मग हे 11 प्रांत कोणकोणते, एक मुंबई प्रांत, 2 मद्रास प्रांत, पंजाब प्रांत, संयुक्त प्रांत, आसाम प्रांत, बंगाल प्रांत, ओरिसा प्रांत, असे हे प्रांत, एकूण 11 प्रांत होते आपल्या देशामध्ये. तर त्या 11 प्रांतामधून 292 आणि उर्वरित 4 सदस्य हे चीफ कमिशनर प्रांतामधून निवडले गेले होते. चीफ कमिशनर प्रांत कुठले, तर दिल्ली, अजमेर, कुर्ग, बलुचिस्तान. अ ब क ड लक्षात ठेवा. अ म्हणजे अजमेर, ब म्हणजे बलुचिस्तान, क म्हणजे कुर्ग आणि ड म्हणजे दिल्ली. अ ब क ड हे 4 चीफ कमिशनरांचे प्रांत त्यावेळेला निवडले गेले. आता तुम्ही विचाराल की सर चीफ कमिशनरांचे प्रांत आणि ब्रिटिश प्रांत यात फरक काय, तर मी तुम्हाला असं सांगेन, सध्या आपल्या भारतामध्ये घटक राज्य आहेत, सध्या आपल्या भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत. ठीक आहे, तर केंद्रशासित प्रदेशांची सुरुवात म्हणजे चीफ कमिशनरांचे प्रांत, म्हणजे कमिशनर आणि चीफ कमिशनर. तर त्या चीफ कमिशनरांसाठी काही प्रांत राखीव ठेवण्यात आलेले होते, त्यांच्याकडे ते अधिकार देण्यात आलेले होते. तर त्या चीफ कमिशनरांचे हे प्रांत अ ब क ड, अजमेर, ब बलुचिस्तान, क कुर्ग आणि ड दिल्ली हे 4 चीफ कमिशनरांचे प्रांत म्हणून ओळखले जातात. ब्रिटिश प्रांत होते एकूण 292. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. ही निवडणूक कशी झाली, या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं मतदान झालं आणि त्यामध्ये मतदान कुणी केलं, हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या आयोगाच्या दृष्टीनं असेल. ठीक आहे, तर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अप्रत्यक्षपणे झाली. ही निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने झाली, म्हणजे 11 प्रांतांना प्रतिनिधित्व, 93 संस्थानिकांना प्रतिनिधित्व, 4 चीफ कमिशनरांना प्रतिनिधित्व. हे प्रतिनिधित्व अतिशय योग्य पद्धतीने आपल्याकडून दिलं गेलेलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा. आता काहींचं म्हणणं असं होतं की संपूर्ण जनतेला आपण मतदानाचा अधिकार देऊया, परंतु कालखंड 1946चा ज्यावेळेला देश अजून स्वतंत्र झालेला नव्हता, अजून शिक्षणाच्या सोयी सुविधा नव्हत्या
किंवा ग्रामीण भागापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नव्हतं, अशा काळामध्ये जर लोकांना अजून लोकशाही मूल्याची जाणीव नाही, लोकांना अजून मतदान कशासाठी किंवा मतदानाचं मूल्य नेमकं काय आहे, मतदानाने एखादं परिवर्तन साध्य करता येतं का याची अजून जाणीव नाही, अशा काळामध्ये लोकांना मतदानाचा अधिकार देणं किती उचित ठरेल असा प्रश्न हा नक्कीच निर्माण होत होता सगळ्यांच्या दृष्टीनं. आणि म्हणून त्यावेळेला एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला की साधारणतः 1935च्या कायद्यानुसार 1937 मध्ये आपण प्रांतामध्ये सरकार स्थापन केलेली होती. तर प्रांतामध्ये जे निवडून आलेले सदस्य होते, व्यवस्थित ऐका, प्रांतामध्ये जे निवडून आलेले सदस्य होते त्या निवडून आलेल्या सदस्यांमधून म्हणजे त्या सदस्यांना आपण मतदानाचा अधिकार दिलेला आहे. कोणाला, जनतेला प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार दिलेला नाही. मतदानाचा अधिकार कोणाला दिला? 1937च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले जे सदस्य आहेत, निवडून आलेले सदस्य त्यांना आपण मतदानाचा अधिकार दिलेला होता. लक्षात आलं? तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. 296 मध्ये 292 ब्रिटिश प्रांत, 4 चीफ कमिशनर प्रांत, 93 भारतीय संस्थाने आणि निवडणुकीचा अधिकार, मतदानाचा अधिकार कोणाला? 1937च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना आपण तो अधिकार दिलेला. ठीक आहे. आता ही निवडणूक होत असताना आपण काय केलेलं आहे तर सर्व समुदायांना समान न्याय मिळावा, सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी 3 कॅटेगरी केलेल्या आहेत आणि त्या 3 कॅटेगरीमध्ये आपण जागा वाटप केलेलं आहे. पहिली कॅटेगरी आहे शीख समुदाय, दुसरी आहे मुस्लिम समुदाय आणि तिसरी आहे जनरल कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारण विभाग. शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण विभाग अशा 3 कॅटेगरीमध्ये आपण विभाजन केलेलं आहे. म्हणजे जागांचं विभाजन या 3 कॅटेगरीमध्ये आपण केलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. आता बघा, जरी या 3 कॅटेगरीमध्ये आपण विभागलेल्या असल्या जागा तरी सुद्धा प्रौढ मताधिकारानुसार प्रत्यक्ष ही घटना समिती निवडलेली नसली तरी सुद्धा घटना समितीमध्ये जे निवडून आलेले सदस्य आहेत त्या सदस्यांचा विचार करता आपण सर्व समुदायाला न्याय दिलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय? म्हणजे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये हिंदू होते, निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मुस्लिम होते, शीख होते, पारशी होते, अँग्लो इंडियन होते, भारतीय ख्रिश्चन होते, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच प्रत्येक घटकातला महिला वर्ग सुद्धा यामध्ये आघाडीवरती होता, विमुक्त जमाती होत्या, भटक्या जमाती होत्या, त्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक होते. म्हणजेच काय, त्या काळामध्ये भारतामध्ये जेवढे धर्म, अल्पसंख्याक गट किंवा मागास प्रवर्ग अस्तित्वात होता, महिला वर्ग अस्तित्वात होता, त्या प्रत्येकांना आपण यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. लक्षात येतं का? म्हणजे आता ह्या स्लाइडमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. एक, संविधान सभेची स्थापना, ती स्थापना झाली 6 डिसेंबर 1946. सदस्य 389, ब्रिटिश प्रदेश 296, भारतीय संस्थानं 93, ब्रिटिश प्रदेशाचे 2 भाग, 1 ब्रिटिश प्रांत 292, चीफ कमिशनर प्रांत अ, ब, क, ड 4, निवडणूक पद्धत अप्रत्यक्ष प्रमाणशीर पद्धत. 1937 मध्ये निवडून आलेल्या सदस्यांना आपण मतदानाचा अधिकार दिला होता. जागांचं वाटप 3 कॅटेगरीमध्ये, शीख, मुस्लिम आणि जनरल म्हणजे सर्वसाधारण अशी जागांची वाटणी आपण केली होती. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जागा वाटणी करून प्रत्यक्ष निवडणूक जरी झाली नाही किंवा प्रत्यक्ष जनतेला जरी मतदानाचा अधिकार मिळाला नाही तरी सुद्धा आपण सर्व धर्मियांना, अल्पसंख्याकांना, सर्व मागास प्रवर्गाला आणि महिलांना आपण प्रतिनिधित्व दिलेलं आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या सगळ्या गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, विचारल्या जाणाऱ्या आहेत किंवा हे विचारलं गेलेलं आहे. त्यामुळं आपण अभ्यास करत असताना कशा पद्धतीने अभ्यास करावा याचा विचार तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. आता आपण निवडणुकीचं स्ट्रक्चर बघितलं, मतदान कसं होणार, मतदान कुणी करणार, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता आपल्याला बघायचं आहे संविधान सभेची निवडणूक आणि त्याचा निकाल. ठीक आहे. तर भारतीय संस्थाने निवडणुकीमध्ये सहभागी झाली नाहीत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परीक्षेसाठी आपल्याकडे असेल. भारतीय संस्थाने निवडणुकीमध्ये सहभागी झाली नाहीत. मग संस्थाने एकूण होती किती? तर संस्थाने एकूण होती 93 संस्थाने. आपण मगाशीच पाहिलेलं आहे 93 संस्थानं होती आणि ही 93 संस्थाने निवडणुकीमध्ये सहभागी झाली नाहीत. का झाली नाहीत? कारण त्या संस्थानांना असं वाटत होतं की जर आपण संविधान सभेमध्ये गेलो आणि आपण संविधान निर्माण करण्यासाठी जर आपण पावलं टाकली तर नंतर या संविधानानुसार आपल्याला जो हक्क आहे, राजेशाहीचा हक्क, तो हक्क मिळणार नाही. कारण आपल्या संविधानाने सगळ्यांना समान न्याय दिलेला आहे, समानता अस्तित्वात आलेली आहे आणि या समानतेनुसार पूर्वीची जी राजेशाही अस्तित्वात होती ती राजेशाही नष्ट झाली. त्यामुळं हाच विचार त्या संस्थानांनी केला. त्यामुळे 93 संस्थानांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
पुढे घटना समितीसाठी ज्या निवडणुका घेण्यात आल्या त्या आता किती जागांसाठी घेण्यात आल्या? 296. बघा गंमत, कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार 389 जागांसाठी निवडणुका होणार होत्या, परंतु 93 संस्थानिकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे निवडणुका प्रत्यक्षात किती जागांसाठी झाल्या? 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. जुलै ऑगस्ट 1946 मध्ये या निवडणुका घेण्यात आल्या. ठीक आहे. आता या निवडणुकांचा निकाल लागला ऑक्टोबर नोव्हेंबर 1946 मध्ये. आता बघा 296 जागांच्या निवडणुकांचा निकाल, कारण हे परीक्षेला विचारलं जातं. आता इथे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. प्रत्यक्षात निवडणूक किती जागांसाठी होणार होती? 389. प्रत्यक्षात निवडणूक किती जागांसाठी झाली? 296. कुणी बहिष्कार टाकला? संस्थानिकांनी. आता 296 जागांची असलेली विभागणी बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग आणि इतर या 3 कॅटेगरीमध्ये आपण 296 जागांची विभागणी करतो आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागांवर विजय मिळवला, मुस्लिम लीगने 73 जागांवर विजय मिळवला आणि 15 जागांवर इतर अस्तित्वात आहेत. 15 जागांवर इतर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 208 जागा, मुस्लिम लीग 73 जागा आणि इतर जागा 15. परीक्षेला हा आकडा विचारला जातो, विचारलेला आहे, पुन्हा विचारला जाईल. 296 जागांची विभागणी कशा पद्धतीचा निकाल? निकाल 208 काँग्रेस, 73 मुस्लिम लीग आणि 15 इतर. ठीक आहे. आता या इतरांची सुद्धा 2 कॅटेगरी केली गेली, एक अपक्ष उमेदवार आणि 2 इतर पक्ष. तर अपक्ष उमेदवार होते 8 उमेदवार हे अपक्ष होते, तर इतर पक्ष त्यांचे उमेदवार होते 7. आता हे इतर पक्ष कोणते हे सुद्धा परीक्षेला विचारलं गेलं. युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट, गैर शीख काँग्रेस. तर अशा पद्धतीचे 7 पक्ष हे या काळामध्ये निवडून आले होते. कृषक प्रजा पार्टी, कम्युनिस्ट, शीख, युनियनिस्ट शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम असे एकूण 7 पक्ष निवडून आले होते आणि हे आयोगाने परीक्षेला विचारलेलं आहे. लक्षात आलं? तर ही आहे संविधान सभेची निवडणूक आणि हा आहे संविधान सभेचा असलेला निकाल. हे व्यवस्थित करायचं आहे. तुम्हाला यावरती अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत रेग्युलर MPSC मध्ये. इथं हे प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात. त्यामुळे 296 जागांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 208 जागा, मुस्लिम लीग 73 जागा, इतर 15. त्या 15ची पुन्हा विभागणी. अपक्ष उमेदवार 8, इतर पक्ष 7. ते इतर पक्ष कोणते चौकटीत दिलेले आहेत? युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी, गैर शीख काँग्रेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिस्ट. ओके. आता पुढे जाऊयात जरा. आता हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण आपण ज्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत पाहतो आहोत त्या सगळ्या गोष्टी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या गोष्टी होत्या. कारण 1946च्या कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये 208 जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या, 73 जागा मुस्लिम लीगला मिळालेल्या होत्या. त्यामुळे मुस्लिम लीगला असं वाटलं की आता केवळ आपण 73 जागांवरती आहोत, आपल्यापेक्षा तिप्पट जागा या काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे संविधान हे काँग्रेस प्रमाणे निर्माण होणार, संविधानाचं स्ट्रक्चर काँग्रेस ठरवणार, काँग्रेस स्वतःला पाहिजे त्या पद्धतीचं संविधान ठरवणार आणि त्यामुळे मुस्लिम लीगला अपेक्षित संविधान करता येणार नाही. त्यामुळे मुस्लिम लीगनं भूमिका घेतली की आम्हाला दुसरा देश हवाय. कारण मुळातच मुस्लिम लीगची जी काही रचना होती, त्यांचं जे स्ट्रक्चर होतं पक्षीय स्ट्रक्चर, तर ते पूर्णतः द्विराष्ट्र सिद्धांतावरती अवलंबून होतं. म्हणजे त्यांना 2 राष्ट्रच हवी होती आणि त्यांचे जे नेते आहेत बॅरिस्टर जिना यांनी तशी आग्रही मांडणी पहिल्यापासून केलेली होती. अगदी पाकिस्तान, PAKISTAN, P फॉर पंजाब, K फॉर काश्मीर, A फॉर अफगाण, S फॉर सिंध, ठीक आहे, बलुचिस्तान, हे सगळे विभाग म्हणजे पाकिस्तान. लक्षात घ्या. P फॉर पंजाब हवा होता त्यांना, K फॉर काश्मीर हवं होतं. लक्षात आलं? S फॉर सिंध प्रांत सुद्धा हवा होता. त्यामुळे आपण जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला दिसेल की त्यांची भूमिका ही पहिल्यापासून वेगळा देश असावा अशी होती. आणि त्यामुळे त्यांनी संविधान सभेमध्ये ज्यावेळेला त्यांना कमी प्रतिनिधित्व मिळालं त्यावेळेला त्यांनी तो मुद्दा उचलून धरला. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृती दिन केला, त्यासाठी त्यांनी हिंसाचाराचा मार्ग वापरला. त्यामुळे देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगे झाले आणि शेवटी नाईलाज म्हणून माउंट बॅटन योजनेनुसार देशाची फाळणी झाली. देशाची फाळणी होऊन पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वतंत्र करण्यात आला आणि त्यानंतर 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वतंत्र झालो.
ठीक, आता इथंपर्यंत आपल्याला काही अडचण नाही. परंतु आपण संविधान सभा पाहतो आहोत. या संविधान सभेमध्ये आपण पाहिलेलं आहे की 296 जागांची निवडणूक ही फाळणीपूर्व भारताची झालेली आहे. त्यावेळेला 2 देश अस्तित्वात नव्हते, तेव्हा 296 जागांसाठी निवडणुका झालेल्या आहेत. परंतु आता देश वेगळा झाला. देश वेगळा झाल्यामुळं काही भाग वेगळे झाले. त्यामुळं काही निवडून आलेले लोक हे पाकिस्तानात गेले, काही निवडून आलेले लोक हे हिंदुस्थानात राहिले, काही निवडून आलेले काही संस्थानिक हे पाकिस्तानात गेले, काही संस्थानिक हे भारतात राहिले. ठीक, चीफ कमिशनर प्रांत बलुचिस्तान हा पूर्णतः चीफ कमिशनर प्रांत पाकिस्तानात गेला होता. पूर्ण चीफ कमिशनर प्रांत हा पाकिस्तानात गेला, बलुचिस्तान, आणि उरलेले 3 भारतात राहिले. त्यामुळे झालं काय, संविधान सभेची जी रचना आहे, त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर बदललेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला तिसरा मुद्दा यामधला महत्वाचा आत्ता शिकायचा आहे, तो म्हणजे संविधान सभेच्या रचनेत झालेला बदल. पण तत्पूर्वी ज्या संस्थानिकांनी म्हणजे 93 संस्थानिकांनी स्टँड काय घेतला होता की आम्हाला संविधान सभेमध्ये जायचं नाही, परंतु 6 संस्थानिक आहेत त्यांनी 28 एप्रिल 1947 या दिवशी प्रवेश घेतला. ते होते उदयपूर, रेवा, बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला. उदयपूर, रेवा, बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला या सर्व म्हणजे 6 संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये आपला प्रवेश नोंदवलेला होता. लक्षात आलं, हा प्रवेश खूप महत्वाचा होता, कारण या प्रवेशानुसार अनेक संस्थानिकांनी पुढे येऊन भारतीय संविधान सभेमध्ये आपलं स्थान बळकट केलं. पण मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं काही संस्थानिक हे पाकिस्तानमध्ये गेले, काही संस्थानिक हे भारतामध्ये राहिलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, आता बघा माउंट बॅटन योजना आली 3 जून 1947. त्या आधारावरती 5 जुलै या दिवशी ब्रिटिश संसदेमध्ये एक कायदा संमत करण्यात आला. 18 जुलै या दिवशी त्या कायद्याला मान्यता देण्यात आली आणि या कायद्यानुसार भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करण्यात आली. ठीक आहे, आणि या 2 राष्ट्रांना त्यांचं संविधान, त्यांची राज्यघटना निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आला 18 जुलै. आता तिकडे पाकिस्तान गेलेलं आहे, आता भारत राहिलेलं आहे, भारतातले काही प्रतिनिधी तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे पूर्ण विस्कटलेली संविधान सभा पुन्हा जुळवायला वेळ लागला आणि ती जुळवल्यानंतर जे एकूण सदस्य झाले ते झाले 299. आयोगाने हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. बघा, 389 सदस्य कॅबिनेट मिशननुसार. प्रत्यक्ष निवडणूक झाली 296. देशाच्या फाळणीनंतर सदस्य झाले 299. तुम्ही म्हणाल सर 296 जागांसाठी निवडणुका झालीत, मग 299 फाळणीनंतर कसे काय राहिले? तर मी तुम्हाला सांगेन की जे संस्थानिक आहेत त्या संस्थानिकांनी सुद्धा भारतीय संविधान सभेमध्ये प्रवेश घेतला, त्यामुळे ती संख्या 299 इतकी झाली. परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे. ओके, आता या सगळ्यामध्ये 2 महत्वाचे नेते आहेत की जे 2 महत्वाचे नेते कधीही संविधान सभेचे सदस्य राहिलेले नाहीत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे महात्मा गांधी आणि मुस्लिम लीगचे प्रमुख M.A. जिना, बॅरिस्टर जिना. या दोघांनी कधीही संविधान सभेमध्ये सहभाग घेतला नव्हता. लक्षात आलं, हा प्रश्न सुद्धा विचारला जाईल. आता 299 सदस्य आहेत. आता आपण 3 संख्या बघितल्या, मी मगासपासून तुम्हाला तेच सांगतोय. 389 प्रत्यक्ष कॅबिनेट मिशननं ठरवलेली संख्या, 296 निवडणूक त्या जागांसाठी झाली आणि आत्ता 299. ओके, आणि त्या 299 ची केलेली विभागणी, एक आहे ब्रिटिश प्रदेश आणि दुसरा आहे भारतीय संस्थाने. ब्रिटिश प्रदेश 229 जागा आणि भारतीय संस्थाने 70 जागा. ब्रिटिश प्रदेश 229 जागा आणि भारतीय संस्थाने 70 जागा अशी विभागणी झाली. ब्रिटिश प्रदेशाचे सुद्धा 2 भाग पडतात, आपण हे पाहिलेलं आहे. एक आहे ब्रिटिश प्रदेश आणि दुसरा आहे चीफ कमिशनर प्रांत. तर त्या 229 पैकी 226 हे ब्रिटिश प्रांतांचे होते, तर 3 हे चीफ कमिशनर प्रांतांचे होते. त्यापैकी अ, क आणि ड भारतात राहिले. ब फॉर बलुचिस्तान हा भाग पाकिस्तानमध्ये निघून गेला. अजमेर, क कुर्ग आणि द दिल्ली हे 3 चीफ कमिशनरांचे प्रांत भारतात राहिले. ब्रिटिश प्रदेशामध्ये 226 राहिले. हे आकडे महत्वाचे आहेत. 299, 229, 70, 226 आणि 3 हे आकडे महत्वाचे आहेत. आकड्यांमध्ये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ करायचा नाही. लक्षात आलं का? लक्षात आलं का? तर आत्ता बघणार आहोत आपण संविधान सभेचं कामकाज. संविधान सभा जी आहे ती संविधान सभा ही जवळपास 3 टप्प्यामध्ये विभागली गेलेली आपल्याला दिसते कामकाजामध्ये. पहिला आहे संविधान सभेची स्थापना, ते देशाला स्वातंत्र्य मिळालं ते तो काळ.
6 डिसेंबर मगाशी आपण बघितलं, संविधान सभेची सुरुवात किंवा संविधान सभेच्या कामकाजाची सुरुवात 6 डिसेंबर 1946ला झाली ते 15 ऑगस्ट 1947 म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी कामकाज केलेलं आपल्याला दिसतं. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंतचा कालखंड म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस. आणि तिथून पुढे 26 जानेवारी 1950ला काय झालं तर प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा अंमल त्या दिवशी सुरू झाला. संविधानाचा अंमल त्या दिवशी सुरू झाला. आणि पुढे आहे 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952. आता मार्च 1952ला काय झालं तर मार्च 1952ला पहिल्यांदा निवडणुका झालेल्या होत्या सार्वजनिक. लक्षात आलं, पहिल्यांदा सार्वजनिक निवडणुका त्या काळामध्ये झालेल्या होत्या. म्हणजे 3 टप्प्यामध्ये संविधान सभेचं काम विभागलेलं आहे. पहिलं कॅबिनेट मिशनची निवडणूक ते भारताला मिळालेलं स्वातंत्र्य. नंबर 2 भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ते 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. आणि प्रजासत्ताक दिन ते पहिली झालेली निवडणूक. या 3 टप्प्यामध्ये आपल्या संविधान सभेचं कामकाज विभागलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार आपण कामकाज केलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये संविधान निर्मितीचं कामकाज झालं. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तात्पुरती संसद म्हणून संविधान सभेनं आपली भूमिका बजावली. पहिल्या टप्प्यामध्ये त्रिमंत्री योजनेनुसार किंवा तरतुदीनुसार कामकाज झालेलं आपल्याला दिसतं. नंबर 2चा टप्पा संविधान निर्मितीचं कामकाज या टप्प्यामध्ये झालं. आणि नंबर 3चा मुद्दा तात्पुरती संसद म्हणून आपण कामकाज केलेलं आपल्याला दिसतं. त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान निर्मितीचं काम करताना सुद्धा अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंतर आपण बघणार आहोत अध्यक्ष म्हणून ते कसे निवडले गेले. परंतु सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेला तात्पुरती संसद म्हणून संविधान सभा काम करत होती त्यावेळेला अध्यक्ष होते ग.वा. माळवणकर. आणि ग.वा. माळवणकर हे मराठी आहेत, लक्षात ठेवा. एक मराठी व्यक्ती ज्यावेळेला देशाची तात्पुरती संसद म्हणून संविधान सभा काम करत होती त्यावेळेला त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे संविधान सभेचं कामकाज 3 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यातले अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, दुसऱ्या टप्प्यामध्ये अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 तात्पुरती संसद म्हणून काम करत होते. त्यावेळेचे अध्यक्ष होते ग.वा. माळवणकर. त्यावेळेचे अध्यक्ष होते ग.वा. माळवणकर. ठीक आहे, तर या आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती इथपर्यंत मिळवलेली आहे. महत्त्वाची माहिती काय काय आहे. नंबर 1 आपण पाहिलं संविधान सभेबद्दलची मतं कोणी कोणी मांडली. मग ते गांधी असतील, मोतीलाल नेहरू असतील, त्यानंतर एम एन रॉय असतील, त्यानंतर स्वतः राष्ट्रीय काँग्रेसने मांडलेली भूमिका असेल, त्यानंतर स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली भूमिका असेल, त्यानंतर लिनलिथ गो ऑफर ऑगस्ट ऑफर असेल, त्यानंतर क्रिप्स योजना असेल. या सगळ्या गोष्टी आपण क्रमाने पाहिल्या. त्यानंतर कशा पद्धतीनं कॅबिनेट मिशन आलं भारतात, कॅबिनेट मिशननुसार निवडणुका कशा झाल्या, त्या निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व कोणाकोणाला दिलं, कशा पद्धतीनं जागांची विभागणी झाली, ती जागांची विभागणी ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिक अशी कशी राहिली, संस्थानिकांनी निवडणुकांवर बहिष्कार का टाकला, प्रत्यक्ष निवडणूक कशी झाली, निवडणुकीचा निकाल कसा लागला, राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग, इतर मध्ये अपक्ष आणि इतर पक्ष यांची कशा पद्धतीनं त्यांची निवड झाली किंवा कशा पद्धतीनं निवडणूक पार पडली, या गोष्टी आपण इथपर्यंत बघितल्या. प्रत्येक वेळेला आपण जी बदललेली आकडेवारी आहे ती बदललेली आकडेवारी आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची, व्यवस्थितपणे पाठ करायची. लक्षात आलं, आकडेवारीमध्ये कोणताही गोंधळ करायचा नाही. कारण आयोग काय करत असतो, आयोग आपल्याला चुकवण्यासाठी ही आकडेवारी बदलून बदलून विचारत असतो. 389 सदस्य, 296 सदस्य, 299 सदस्य, 389 ची विभागणी, 296 ची विभागणी आणि त्यानंतर 299 ची विभागणी. प्रत्येक ठिकाणी विभागणी वेगवेगळी आहे. संस्थानिक, त्यानंतर आपले 299 म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे संस्थानिक, स्वातंत्र्यापूर्वीचे ब्रिटिश प्रांत, स्वातंत्र्यानंतरचे ब्रिटिश प्रांत, स्वातंत्र्यापूर्वीचे चीफ कमिशनर प्रांत, स्वातंत्र्यानंतरचे चीफ कमिशनर प्रांत. ठीक आहे, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे जर केल्या, व्यवस्थितपणे जर लक्षात ठेवल्या, व्यवस्थितपणे जर त्याचा अभ्यास केला तर आयोग याच्या बाहेर काहीही करत नाही, विचारत नाही. म्हणून मी तुम्हाला वारंवार असं सांगत आलोय, वारंवार विनंती करत आलोय की काही 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 टॉपिक्स म्हणण्यापेक्षा काही सब्जेक्ट असे आहेत की जे सब्जेक्ट हे चौकटीबद्ध आहेत, हे सब्जेक्ट
तुम्हाला मार्क्स मिळवून देणारे आहेत. त्यामुळे तुम्हाला या चौकटीबद्ध विषयांचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. चौकटीबद्ध विषय तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि आपली जी काही मंजिल ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, हा मंजिल ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा कायमच तुम्हाला त्या चौकटीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करेल, कायमच तुम्हाला परीक्षाभिमुख देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आपण यापूर्वी तुम्हाला सूचना केली होती की तुम्ही व्यवस्थित सिलेबस वाचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचा. आता तुम्हाला मी राज्यघटनेसाठी विनंती करेन की तुम्ही सिलेबस व्यवस्थित वाचल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्ही व्यवस्थित केले पाहिजेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला कळेल की आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं शिकवलं जातं, कशा पद्धतीनं तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं जातं आणि त्याद्वारे तुमच्या प्रत्येक मुद्द्यांची कशा पद्धतीनं तयारी करून घेतली जाते. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण एक पहिला धडा आज चालू केलेला आहे. इथून पुढे आपल्याला ज्या गोष्टी अतिशय डीपमध्ये बघायच्या आहेत त्यावेळेला काही वेळेला थोडासा जास्त वेळ सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल. त्या दृष्टीनं आपली पूर्ण तयारी असावी. आज जर असं ज्या आकडेवारी आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या त्या दिवशीच्या त्या त्या वेळेला तुम्ही पाठ करून ठेवत चला. नोट्स तुम्हाला उपलब्ध होतीलच, परंतु या नोट्स सोबत तुमच्याकडे एक स्वतःची नोट्स होई असावी. जे मी इथं सांगतोय प्रेझेंटेशनमध्ये ते तुम्ही लिहून घेत चला आणि प्रत्येक दिवशी एक अर्धा तास देऊन तुम्ही ते व्यवस्थित करायचं आहे, व्यवस्थित पाठ करायचं आहे, जेणेकरून तुमची तयारी माझ्यासोबत होईल आणि या तयारीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आउटपुट येणार आहे, चांगल्या पद्धतीनं आउटपुट. ठीक आहे मित्रांनो, तर आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय. उद्या अभ्यासानिशी तुम्ही निश्चितपणे याल अशी एक अपेक्षा करतो. धन्यवाद.